Welcome student for today's lecture. Student, today we are going to see that is about the next floral part, that is the corolla. We have seen in last lecture that is the calyx. Today we are going to see the next floral part, that is the corolla. So the corolla that mainly made up of the petals. So here the corolla it mainly present inner to the calyx, inner part to the calyx. So here the calyx it is represented by the capital letter K. Okay, while here in the floral formula the corolla it is represented by the capital letter C. So it is represented by the capital letter C in the plural formula. So student, today we are going to see about some characteristics of the corolla. So here the corolla, that is, these are the colorful part of the many flowers. Okay, so here it is present, that is inner to the calyx. So what are the characteristics of the corolla? And that is first characteristic, it is inner to calyx. It is inner to calyx. म्हणजे हे कॅलिक्सच्या आतल्या बाजूला असतं. ओके, देन दॅट इज इट इज इनसाइड द कॅलिक्स असंही म्हणू शकतो आपण. इट इज इनर टू द कॅलिक्स और इट इज इनसाइड टू द कॅलिक्स. द नेक्स्ट पार्ट, दॅट इज द सिंगल युनिट ऑफ करोला इज मेड अप ऑफ पेटल्स. सिंगल युनिट और इंडिव्हिज्युअल मेंबर म्हणतो आपण त्याला ऑफ करोला इज पेटल. इज पेटल म्हणजे जसं कॅलिक्स मध्ये सिंगल मेंबर कोण आहे, सेपल आहे, बरोबर आहे. तसं पेटल्समध्ये म्हणजे जर 5 पाकळ्यांनी ते फूल बनलं असेल तर त्यातली एक पाकळी म्हणजे ते काय झालं, पेटल. ओके, सो हियर द सिंगल युनिट ऑफ द करोला इज द पेटल्स. देन दे आर व्हेरियसली कलर्ड. दे आर व्हेरियसली कलर्ड. व्हेरियसली कलर्ड. जनरली आपण बघितलं तर हे फ्लावर्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कलर असतात. ओके, दॅट इज रेड, येलो, म्हणजे जे ते पेटल्स जे असतात ते वेगवेगळ्या कलरचे असतात. सो द पेटल्स दे आर व्हेरियसली कलर्ड. वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स असतात. देन इफ वी सी दॅट इज द पेटल्स टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट. जनरली आपण बघितलं तर या वेगवेगळ्या कलरला बघूनच त्याच्याकडे इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात फ्लावरकडे, बरोबर आहे. तसं पाहायला गेलं तर अजून एक त्याच्यामध्ये इन्सेक्ट अट्रॅक्ट होण्यासाठी अजून एक पेटल्सचं कॅरेक्टरिस्टिक आहे, दॅट इज इट इज हॅव्हिंग द स्वीट टेस्ट. म्हणजे पेटल्सना टेस्ट कशी असते, स्वीट टेस्ट. आपण जर एखादी पाकळी फुलाची कधी चोकून बघितली तर ती स्वीट टेस्ट लागते, बरोबर आहे. म्हणजे तसे चोकू नका, पण सांगते मी, इट इज द स्वीट टेस्ट. ओके, देन द दिस पेटल्स हॅव्हिंग सेंट. सेंट म्हणजे त्याला काय, ओडर असतो. ते आर हॅव्हिंग सेंट ऑर ओडर. ओडर म्हणजे आपण त्याला एक वास म्हणतो, बरोबर आहे, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, अरोमा किंवा फ्रॅग्रन्स. दे आर हॅव्हिंग द अरोमा किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रॅग्रन्स. फ्रॅग्रन्स म्हणजे सुवास, बरोबर आहे ना. म्हणजे पेटल्सना स्वीट टेस्ट असते, सेंट असतो, बरोबर आहे, वास, ओडर, त्यालाच ओडर म्हणतो आपण, त्यालाच अरोमा म्हणतो, किंवा फ्रॅग्रन्स की ज्या सुवासामुळं किंवा त्याच्या वासामुळं आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतोच. त्याचबरोबर इन्सेक्ट सुद्धा अट्रॅक्ट होतील फॉर द पॉलिनेशन. देन इन द पेटल्स, दॅट इज द कंडिशन, दॅट इज हिअर there is the polypetalous condition and the gamopetalous condition. Okay, so here the gamopetalous, जसं आपण गॅमोसेपॅलस कंडिशन पाहिली तशी इथं गॅमोपेटॅलस कंडिशन असेल. म्हणजे गॅमो मीन्स युनायटेड, पेटल्स फ्युज्ड असतील. दॅट इज हिअर द पेटल्स आर फ्युज्ड.
In the gamopetalous, that is, petals are fused. Petals are fused. And example if we see, that is the dhatura. धतुरा म्हणजे धोत्र्याचं फ्लावर बघितले तुम्ही, व्हाईट कलरचं असतं, मोठं फ्लावर असतं, आणि त्याचे जर पेटल्स बघितले तर ते सगळे एकत्र मिळून असं फनेल सारखं स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे धतुरामध्ये जर आपण बघितलं तर हे सगळे पेटल्स असे एकत्र मिळून असं फनेल सारखं स्ट्रक्चर तयार होतं. सो द पेटल्स आर फ्युज्ड. यातला एक हा पेटल, हा दुसरा पेटल, तिसरा, चौथा, पाचवा, या पद्धतीने हे पेटल फ्यूज होऊन एक फनेल सारखं स्ट्रक्चर होतं, म्हणून याला गॅमोपेटॅलस म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? गॅमोपेटॅलस इन द धतुरा. त्यानंतर पॉलीपेटॅलस कंडिशन. पॉलीपेटॅलस मीन्स पेटल्स आर फ्री. पेटल्स आर फ्री. इथं कंडिशन पेटल्सची कशी आहे? फ्री आहे. फ्री म्हणजे कसं, तर फक्त बेसलाच अटॅच असतील. फॉर एक्झाम्पल रोज, गुलाबमध्ये आपण एक एक पाकळी सेपरेट करू शकतो, बरोबर आहे, कारण ती फक्त बेसलाच अटॅच असते. ओके, सो एक्झाम्पल दॅट इज द रोज. गुलाबमध्ये बघितलं आपण तर इथं आपल्याला कंडिशन कशी दिसेल? पॉलीपेटॅलस. गॅमोपेटॅलस, पेटल्स आर फ्युज्ड. पॉलीपेटॅलस, पेटल्स आर फ्री. एक्झाम्पल रोज. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द करोला. म्हणजे करोलाचे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ठीक आहे, आता करोलाचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. आता याच्यानंतर आपण फंक्शन्स बघूया. व्हॉट आर द फंक्शन्स? मग करोलाचं फंक्शन काय आहे? नक्कीच करोला हे कसं आहे? व्हेरियसली कलर्ड आहे, आणि त्याचबरोबर त्याला एक स्वीट टेस्ट आहे, बरोबर आहे. त्यानंतर त्याला वेगळ्या पद्धतीचे फ्रॅग्रन्स असतात, वास असतो. आणि मग नक्कीच याचं पहिलं फंक्शन काय सांगता येईल? दॅट इज इट अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. म्हणजे पहिलं फंक्शन सांगता येईल, दे अट्रॅक्ट्स insects. They attracts insects for pollination. They attracts insect for pollination. आणि दुसरं फंक्शन सांगता येईल. दुसरं काय सांगता येईल बघा? फंक्शन काय सांगता येईल दुसरं? तर हे फ्लोरल पार्ट जो आहे तो कॅलिक्सच्या आतमधला आहे, बरोबर आहे ना. आणि मग बर्ड कंडिशन मध्ये बघितलं तर जसं कॅलिक्स सगळ्यात बाहेरचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, तसं करोला सुद्धा कॅलिक्सच्या आतमध्ये पूर्णपणे प्रोटेक्शन देतं. कुठल्या ओरला? आतल्या ओर्ल्सला. आतले वोल्स कोणकोणते आहेत? आतले फ्लोरल पार्ट्स कोणकोणते आहेत? अँड्रोसियम आणि गायनोसियम. म्हणजे बर्ड कंडिशनमध्ये जर बघितलं आपण, तर बर्ड कंडिशनमध्ये पाहिलं तर त्याच्या आतमधले म्हणजे इसेन्शियल फ्लोरल वल्स म्हणतो त्याला आपण, अँड्रोसियम आणि गायनोसियम, या फ्लोरल वल्सना प्रोटेक्शन देण्याचं काम हे कोण करतं? करोला करतं. ओके, सो दे गिव्ह प्रोटेक्शन. दुसरा काय येईल फंक्शन? दे गिव्ह प्रोटेक्शन. They give protection to inner floral whorls. To inner floral whorls. म्हणजे हे काय करतात? तर इनर फ्लोरल वल्सना काय करतात? प्रोटेक्शन देतात. ओके, सो हिअर दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स अँड दीज आर द फंक्शन्स ऑफ द करोला. ठीक आहे, मग करोला याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत यापैकी बऱ्यापैकी तुम्हाला काही हे कॅलिक्स सारखंच हे प्रोटेक्शन देतं. हे एक फंक्शन लक्षात येईल कॅलिक्सचे कंपॅरेटिव्ह. त्यानंतर इथं दोन कंडिशन ज्या सांगितलेल्या आहे, गॅमोपेटॅलस आणि पॉलीपेटॅलस. तसं कॅलिक्समध्ये दोन कंडिशन कोणत्या सांगितलेत मी? गॅमोसेपॅलस आणि पॉलीसेपॅलस. ठीक आहे, गॅमो म्हणजे पेटल्स फ्युज्ड असतात, पॉली म्हणजे पेटल्स फ्री असतात. ओके, सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स अँड द सम function of the corolla. And then next see that is about next part of the flower is the different part that is known as the perianth. So see here,
So next floral part that is the perianth. Perianth, that is it mainly indicate, that is in the floral formula, that is by the capital letter P. It is indicated by in the floral formula, that is capital letter P. आता पेरियांथ हा कन्सेप्ट काय बघा, दॅट इज हिअर द कॅलिक्स अँड करोला आर नॉट डिफरन्शिएटेड. म्हणजे इथं कॅलिक्स आणि करोला हे आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. ओके, दॅट इज हिअर द कॅलिक्स अँड करोला दे आर नॉट डिफरंट, दे आर नॉट डिफरन्शिएटेड. म्हणजे इथं यामध्ये ते कॅलिक्स आहे की करोला आहे असं डिफरन्शिएट होत नसून तो पार्ट एकच तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, पेरियांथ. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ट्यूबरोज बघितलं, ट्यूबरोज म्हणजे निशिगंध, गुलछडी म्हणतो त्याला आपण. गुलछडीमध्ये बेसला कॅलिक्स ग्रीन कलरचा असतो का, नाही, किंवा करोला कलरफुल असतो का, नाही, तर ते व्हाईट जे दिसतं दॅट इज द पेरियांथ. आलं लक्षात. सो हिअर इन द फ्लावर इफ द कॅलिक्स अँड करोला आर नॉट डिफरन्शिएटेड, द डिफरंट वल विच इज प्रोड्युस्ड दॅट इज नोन ॲज द पेरियांथ. त्याला काय म्हटलं जातं, पेरियांथ. ओके, सो हिअर द फर्स्ट पॉइंट दॅट इज हिअर द कॅलिक्स अँड करोला आर नॉट डिफरन्शिएटेड. कॅलिक्स अँड corolla are not differentiated. Calyx and corolla are नॉट डिफरन्शिएटेड. म्हणजे इथं आपण कॅलिक्स आणि करोला हे डिफरन्शिएट करू शकत नाही. कॅलिक्स अँड करोला आर नॉट डिफरन्शिएटेड. म्हणजे वेगवेगळे कॅलिक्स वेगळा आणि करोला वेगळा असं दिसत नाही, तर कॅलिक्स आणि करोला मिळून आपल्याला एकच भाग दिसेल. दॅट इज ओनली वन वल इज प्रेझेंट. दॅट इज ओनली वन वल, त्यालाच आपण पार्ट म्हणतो, इज प्रेझेंट. ओनली वन वल इज प्रेझेंट. इट इज कॉल्ड ॲज द पेरियांथ. इट इज ओनली वन वल इज प्रेझेंट, called as perianth. called as पेरियांथ. यालाच काय म्हणतो आपण, पेरियांथ. म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितलं की ट्यूबरोज म्हणजे निशिगंधामध्ये आपल्याला कॅलिक्स करोला दिसत नाही, तर जे व्हाईट कलरचं दिसतं निशिगंधामध्ये फुल जर बघितलं तर डायरेक्ट आपल्याला पांढरं शुभ्र जे दिसतं दॅट इज द पेरियांथ. म्हणजे इथं कॅलिक्स आणि करोला डिफरन्शिएट होत नाही, तर फक्त एकच फ्लोरल पार्ट असतो, तर त्याला काय म्हटलं जातं, पेरियांथ. त्याला काय म्हटलं जातं, पेरियांथ. सो द युनिट ऑफ पेरियांथ इज कॉल्ड ॲज टेपल्स. Second point, unit of perianth called as tepals. called as tepals. आता हा कन्सेप्ट लक्षात घ्या. कॅलिक्सचा एक सिंगल पार्ट त्याला काय म्हणतो आपण, सेपल्स. करोलाचा एक सिंगल पार्ट त्याला काय म्हणतो आपण, पेटल्स. तसं पेरियांचा एक सिंगल पार्ट, आलं लक्षात, दॅट इज युनिट ऑफ पेरियांथ. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही ट्यूबरोजमध्ये म्हणजे निशिगंधामध्ये जर बघितलं आपण तर हे या पद्धतीनं फ्लावर असतं, बरोबर आहे, निशिगंधाचं फ्लावर. आणि मग इथं आपल्याला हे ट्यूबसारखं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल निशिगंधामध्ये, हे ट्यूबसारखं. आणि यातला एक पार्ट, हा एक पार्ट म्हणजे काय झालं, हे टेपल. आणि हे सगळं मिळून, हे सगळे 1 2 3 4 5 जे असतील टेपल्स मिळून एकत्र हे स्ट्रक्चर तयार होईल, ते पेरियांथ. आलं लक्षात. म्हणजे इथं हा एक पार्ट म्हणजे काय झालं, टेपल. ओके, सो इट इज मेड अप ऑफ द टेपल्स. लक्षात आलं, सिंगल पार्ट दॅट इज द टेपल. Then here tepals form the wall that is the पेरियांथ. म्हणजे सगळे टेपल्स मिळून जो पार्ट तयार होईल त्यालाच काय म्हणणार आपण, पेरियांथ. ओके,
Then here there are also again the conditions, that is the here if the tepals are free, that is condition is known as a polyphylous. 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 Polyphylous means here the tepals are free. Tepals are free. आणि नक्कीच याला पुन्हा कोणता असेल शब्द, गॅमोफायलस. Gamophilous, that is the tepals are fused. Tepals are fused. It is the gamophilous. Gamophilous, tepals are fused. Then here if the perianth is colorful, म्हणजे जर हा पेरियांत कलरफुल असेल, colored perianth, colored perianth. Perianth जर कलरफुल असेल, colored असेल, that is colored perianth is called as a petaloid perianth. Colored perianth called as petaloid. Petaloid perianth. Colored perianth called as petaloid perianth. आता पेटॅलॉइड म्हणजे कसं, लाईक पेटल्स. पेटल्स कसे असतात, कलरफुल असतात, म्हणून त्याला पेटॅलॉइड पेरियांत म्हटलं जातं. सो दिस पेटॅलॉइड पेरियांत इट मेनली ऑकर्स, दॅट इज एक्झाम्पल, दॅट इज अ लिली ऑर इन ॲमरॅन्थस. म्हणजे इथं पेटॅलॉइड पेरियांत हे एक्झाम्पल काय सांगता येईल, इथं लिली म्हणजे जे शोई फ्लावर म्हणतो आपण, शोसाठी वापरतो फ्लावर, लिली किंवा काही अमरॅन्थस मधल्या ज्या काही स्पेसीज आहे, अमरॅन्थस या प्लांट्समध्ये, किंवा सिलोसिया म्हणजे कुरडू म्हणतो त्याला आपण, सिलोसिया कुरडू म्हणतो, कॉक्सकोम असंही म्हटलं जातं या प्लांटला. तर या सिलोसियामध्ये आपल्याला हे पेरियांत हे कसं दिसेल, तर पेटॅलॉइड दिसेल. पेटॅलॉइड म्हणजे लाईक दॅट ऑफ द पेटल, म्हणजे कलरफुल. ओके, सो हियर कलर्ड पेरियांत कॉल्ड ॲज पेटॅलॉइड पेरियांत, अँड एक्झाम्पल these आर द लिली ऑर द सिलोसिया. ओके, सो व्हॉट विल बी द फंक्शन. मग याचं फंक्शन काय येईल, दॅट इज पेटॅलॉइड पेरियांतचं फंक्शन काय येईल, दॅट इज इट मेनली हेल्पफुल फॉर द पॉलिनेशन. ओके, सो हियर द फंक्शन, मी इथं लिहिते फंक्शन. फंक्शन कशाचं फंक्शन, कलर्ड पेरियांतचं, पेटॅलॉइड पेरियांत, दॅट इज टेक पार्ट इन पॉलिनेशन. टेक पार्ट इन पॉलिनेशन. टेक पार्ट इन पॉलिनेशन. हे कशाचं झालं, कलर्ड पेरियांत. ठीक आहे, जर पेरियांत ग्रीन कलर्ड असेल, काही प्लांट्समध्ये पेरियांत इज ऑल्सो ग्रीन कलर्ड. ओके, सो हियर पेरियांत ग्रीन कलर्ड, कॉल्ड, त्याला काय म्हणणार आपण, सेपेलॉइड, म्हणजे सेपल सारखं दिसतं ते. इट इज द सेपेलॉइड. कलर्ड ग्रीन कलर असेल तर. आणि मग जनरली ग्रीन कलरचं कशामध्ये दिसेल आपल्याला, तर हिरवा चाफा. हिरवा चाफा माहिती आहे तुम्हाला, खूप सुंदर वास असतो त्याचा. तर हिरव्या चाफ्यामध्ये त्याला आपण अर्ट्या बोट्रिस असं म्हणतो. अर्ट्या बोट्रिस म्हणजे एक्झाम्पल, अर्टा बोट्रिस. अर्टा बोट्रिस. अर्टा बोट्रिस, दॅट इज इन द अर्ट्या बोट्रिस, म्हणजे त्याला एक्झाम्पल, याला मराठीमध्ये आपण काय म्हणणार, हिरवा चाफा. हिरवा चाफा, अर्ट्या बोट्रिस. अर्ट्या बोट्रिसमध्ये काय दिसेल आपल्याला, तर पेरियांत हे कलर कसा आहे त्याचा, ग्रीन कलर आहे. पेरियांत इज ग्रीन कलर.
जर पेरियांत ग्रीन कलरचं असेल तर ते सेपेलॉइड म्हणणार, सेपल सारखं दिसतं. आणि एक्झाम्पल काय आहे, आर्ट्याबोट्रिस. तर आर्ट्याबोट्रिस या प्लांटमध्ये म्हणजे हिरवा चाफा किंवा सीताफळ, सीताफळ माहिती आहे तुम्हाला, तर सीताफळाचं जर फूल बघितलं तुम्ही, रामफळाचं जर फूल बघितलं तर त्याच्यामध्ये ग्रीन कलरचं हे काय आहे, पेरियांत असतं. पेरियांत इज ग्रीन कलर. ओके, सो हिअर द पेरियांत इट इज ग्रीन कलर म्हटल्यानंतर नक्कीच त्याचं फंक्शन काय असेल, इट टेक पार्ट इन द photosynthesis. Okay, so function that is the take part in photosynthesis. Take part in photosynthesis. Okay student, so it is about the perianth. Okay, then next part, see, that is about the epicalyx. So epicalyx means what? That is, here it is the green portion which is present, that is above the calyx. That is upon the calyx. म्हणजे जनरली बघा, आपण जर बघितलं, सपोज हिअर इज द प्लांट, देन हिअर इज द पेडिसेल, म्हणजे हा जर स्टेम पोर्शन असेल, बरोबर आहे, आणि हा पेडिसेल, आणि इथं वरती फ्लावर आहे. ठीक आहे, हिअर इज द फ्लावर. ठीक आहे, आता हे फ्लावर, हा फुलाचा देठ आहे, त्याला पेडिसेल म्हणतो आपण, इट इज द पेडिसेल, बरोबर आहे. आणि हा फ्लावर मधला हा इथं जर समजा कॅलिक्सचा पोर्शन असेल, बरोबर आहे, या कॅलिक्सच्या बेसला इथं हे लिपी स्ट्रक्चर असतं. दॅट इज देर इज द प्रेझेन्स ऑफ द लिपी स्ट्रक्चर. ठीक आहे, विच इज प्रेझेंट ॲट द अबव द calyx, that is the over the calyx, that is the leafy appendages. So it is a additional wall, याला आपण additional wall म्हणतो. It is also known as the bracteole, याला म्हटलं जातं bracteole. It is also known as the bracteole. आणि इथं या पेडिसेल हा जो स्टॉक आहे, पेडिसेल देठ, याच्या बेसला इथं जे लिपी स्ट्रक्चर असतं, इट इज नोन ॲज द ब्रॅक्ट. याला काय म्हणतो आपण, ब्रॅक्ट. ठीक आहे, आपण लास्ट लेक्चरमध्येही बघितलेलं आहे ब्रॅक्ट म्हणजे काय आणि ब्रॅक्टिओल म्हणजे काय. ओके, सो हिअर ॲडिशनल वल फॉर्म बाय द ब्रॅक्ट, that is example, that is here in case of the Malvaceae. So over the calyx leafy appendages is present, it is known as the epicalyx. त्यालाच काय म्हणतो आपण, epicalyx, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, ब्रॅक्टिओल. त्यालाच काय म्हटलं जातं, ब्रॅक्टिओल. ओके, सो ओव्हर द calyx leafy appendages, लीप लाईक स्ट्रक्चर, त्याला आपण काय म्हणतो, लिपी अपेंडेजेस इज प्रेझेंट called as bracteole. त्यालाच काय म्हटलं जातं, ब्रॅक्टिओल, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, इपिकॅलिक्स. ओके, सो हिअर द ॲडिशनल वल इट इज फॉर्म दॅट इज बाय द फ्लावर्स. म्हणजे जनरली फ्लावर्समध्ये आपल्याला हे ॲडिशनल फ्लोरल पार्ट दिसेल, म्हणजे इथं कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम, याच्याबरोबरच इथं बेसला लिपी स्ट्रक्चर दिसेल, त्याला काय म्हटलं जातं, ब्रॅक्टिओल किंवा इपिकॅलिक्स. सो दिस इपिकॅलिक्स ऑर द ब्रॅक्टिओल इट मेनली सीन, दॅट इज द एक्झाम्पल, दॅट इज द फॅमिली इन द मालवॅसी. म्हणजे मालवेसी फॅमिलीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी हे पाहायला मिळेल. दॅट इज इन केस ऑफ द हिबिस्कसमध्ये जर बघितलं आपण तर कॅलिक्सच्या बेसला छोटे छोटे लिपी स्ट्रक्चर्स पाहायला मिळतील. दे आर 5 to 8 लोब्स, म्हणजे जनरली त्याच्यामध्ये 5 to 8 लोब्स दीज आर सीन ओव्हर द कॅलिक्स. दॅट इज 5 to 8 लोब्स
विच आर प्रेझेंट ओव्हर कॅलिक्स. म्हणजे कॅलिक्सवरती आपल्याला असे दिसतील 5 to 8 लोब्स, म्हणजे छोटे छोटे लिफी स्ट्रक्चर्स दिसतात. तुम्ही हिबिस्कसचं फ्लावर पाहिलं तर नक्कीच लक्षात येईल तुमच्या ते. तर दॅट इज नोन ॲज द कॅलिक्स. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ द इपिकॅलिक्स? सो फंक्शन ऑफ इपिकॅलिक्स दॅट इज इट मेनली गिव्स द प्रोटेक्शन. म्हणजे फंक्शन जर बघितलं याचं आपण तर व्हॉट इज द फंक्शन ऑफ द इपिकॅलिक्स दॅट इज गिव्स द प्रोटेक्शन. म्हणजे नेहमीसारखंच आपण हे फंक्शन काय म्हणू, इट गिव्स द प्रोटेक्शन. ओके, सो वेअर द इपिकॅलिक्स आर प्रेझेंट दॅट इज एक्झाम्पल. जनरली इथं एक्झाम्पल्स आपण हिबिस्कस म्हणजे जास्वंद किंवा लेडीज फिंगर, माहिती आहे तुम्हाला, भेंडी म्हणतो त्याला आपण. तर लेडीज फिंगरमध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळेल. म्हणजे जनरली आपण जर भेंडी बघितली तर त्या भेंडीच्या बेसला सुद्धा आपल्याला असं लिफी स्ट्रक्चर दिसतं. किंवा हिबिस्कस जास्वंदाच्या फ्लावरमध्ये अगदी बेसला जर बघितलं तर छोटे छोटे ग्रीन असे 5 ते 8 लोब आपल्याला पाहायला मिळतील. दॅट इज द ब्रॅक्टिओल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, इपिकॅलिक्स. सो स्टुडंट, today we have seen that is about the corolla, and then about the perianth and about the epicalyx. Okay, so student, today we stop here.